नमस्कार. सादर करत आहोत तिची गोष्ट कथामालिका. सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठलेही प्रसंग अथवा व्यक्तिचित्रण मृत अथवा जिवंत व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहाबरोबर साम्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा. ह्या मालिकेमधील कथा स्वप्नपूर्ती ह्या कथेचा पुढील भाग 2. निखिल आणि निधी रात्री त्यांच्या खोलीत आले आणि कार्यक्रमाबद्दल चर्चा करतात. निधीला झोप येत नसते. काय ग, तुला झोप येत नाहीये का आज? नाही रे, मला अजूनही ते दिवस आठवतात. खूप राग आला होता. काहीतरी हरवत आहे, चुकीचे होते आहे असं वाटत होतं. मला 25 वर्ष आधीचे सगळे आठवत आहे. तुला काय आठवते आहे मला सांग. अचानक बॉसने सांगितले की तू काम सोडून चालला आहे. मला तुझे राहिलेले सर्व काम आता पूर्ण करावे लागेल. निधी व निखिल 25 वर्ष मागे भूतकाळात जातात. तेव्हा दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. खरं तर निधीला माहीत होतं की निखिलला हे काम आवडत नाहीये. त्यांची अवघ्या 6 महिन्यातच चांगली मैत्री झाली. ते दोघे सहकारी. तो कामानिमित्त बाहेरगावाहून शहरात आला होता. रोज सर्वजण एकत्र जेवायला बसत, गप्पा मारत. कंपनीमध्ये सर्व एकदम जेवायला बसत. जर जास्त काम करायला थांबायला लागले तर मग संध्याकाळी नाश्ता, चहा, कॉफी आणायला परवानगी होती. त्या दिवशी थांबायला लागणार म्हणून मग गमतीत एचआरने पनिशमेंट म्हणून निखिलला नाश्ता आणायला पाठवले. निधीला त्याच्याबरोबर जायला सांगितले. मला राग आला होता आणि बोलायची पण इच्छा होत नव्हती. ती विचार करत होती. मला चांगली मैत्रीण समजतो, पण इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली. मी कोणाला सांगणार होते का? निखिल मध्ये मध्ये काही प्रश्न विचारत होता. निधी फक्त हो नाही अशी उत्तरे देत होती. नाश्ता घेऊन ते परत आले. सर्वांनी नाश्ता केला. निखिलला पुढील नवीन कामासाठी ऑल द बेस्ट म्हणून सर्व कामाला गेले. निधीला सरांनी आत बोलावले. तिला कळले की ते निखिलवर किती चिडले आहेत. त्यामुळे ती फक्त त्यांचं म्हणणं ऐकत होती. परत आल्यावर कळले की निखिल तर निघून गेला होता. निधीला वाईट वाटले. निखिल गेला, त्याला नीटचं बाय सी ऑफ पण नाही केले. तो तर परत भेटणार नाही. त्याला दुसरी नोकरी मिळाली आहे. नवीन आठवड्यात परत कामाची गडबड चालू झाली होती. निधी कामात फारच व्यस्त झाली. निखिलचे काम पूर्ण करता करता तिला फारच दमछाक होत होती. पर्सनल मेल्सवर रोज निखिलचे ईमेल्स येत होते. तिच्याकडे मोबाईल नव्हता आणि त्याच्याकडे पॅन मोबाईल नव्हता. 2 आठवडे तर असेच गेले. तिला सारखं वाटत होत. असं कोणी कसं वागू शकतं? काही न सांगता निघून जाऊ शकतं? स्वतःचाच राग येत आहे. मी फार पटकन दुसऱ्यांवर विश्वास ठेवते. काहीतरी चुकलं, हरवलं असं तिला सारखं वाटत होतं. काही झाले का? फारच गप्प असतेस हले. काही नाही ग, काम जास्त आहे ना. माझे आणि अजून त्या निखिलचे पण काम आहे. बसमध्ये परत जाताना तिने गाणं ऐकलं आणि ती आपल्याच विचारात गुंग झाली. न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ, अचानक ये मन किसी के जाने के बाद करे फिर उसकी याद छोटी छोटी सी बात. जणू ही गाणे माझ्यासाठीच लावले आहे रेडिओवर. शुक्रवारी ती नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर उतरली. चालत चालत ऑफिसला येत असताना पाठीमागून हॉर्न ऐकू आला. तिला एकदम ओळखीचा आवाज आला. पहिले तिला वाटलं भास होतो आहे. परत आवाज आला. मग मात्र तिने पटकन मागे वळून पाहिले आणि निखिलच मागे बाईकवर होता. हेल्मेट वर करून त्याने विचारले, काय मॅडम, हॉर्न ऐकू येत नाही का? तिला पटकन काही सुचेना. ती हसली. माझे काही काम होते म्हणून आलो आहे. मला शनिवारची सुट्टी आहे. तुला माहीत आहे ना, मी दादाबरोबर राहत होतो. दादाचे लग्न ठरलं. मला नवीन नोकरी मिळाली, त्यामुळे सगळं सामान परत नेण्यासाठी मी आलो आहे. नमस्कार. सादर करत आहोत तिची गोष्ट कथामालिका. सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठलेही प्रसंग अथवा व्यक्तिचित्रण मृत अथवा जिवंत व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहाबरोबर साम्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा. ह्या मालिकेमधील कथा स्वप्नपूर्ती ह्या कथेचा पुढील भाग 3. निधी आणि निखिल 25 वर्षांपूर्वीच्याच गप्पांमध्ये रमले होते. निधीला त्याला बघून सुखद आश्चर्य वाटले होते. तिने त्याचे बोलणे ऐकले. ऑफिस संपल्यावर मला तुला भेटायचे आहे. त्याने तिला बसस्टॉपवरच यायला सांगितले. निखिलला चांगले पॅकेज मिळाले होते आणि ओळख असल्याने तो निधीच्या शहरात होता. त्याचा भाऊ पण ह्याच शहरात जॉब करत होता. ऑफिसमध्ये 15-20 लोक काम करत होते.
जेवण आणि नाश्ता पण तिथेच मिळत होता. तो लवकरच तिथे रुळला. कामादरम्यान आणि इतर वेळी होणाऱ्या गप्पांमुळे त्याची निधीबरोबर चांगलीच ओळख झाली होती. हळूहळू त्याला समजले की मनामध्ये काहीतरी हळूवार भावना निर्माण होत आहेत. तुझ्यामधले गुण, स्पष्ट बोलणे, हसून काम समजावणे, हे सगळं मला खूप आवडत होता. तुला आठवते, काम करताना आपल्याला गाणी ऐकायला परवानगी होती? हो, तू तुझ्या आवडीची गाणी मला पाठवत होतास. मला तेव्हा काहीच कळत नव्हते. मी फक्त ती गाणी ऐकायचे. ते एकाच टीममध्ये होते. तिची कामं करायची आणि समजावून सांगायची पद्धत त्याला खूप आवडायची. निखिल आपल्याच विचारात मग्न होता. मला ते काम आवडत नव्हते. बॉस बरोबर बोलणे झाले, पण काही फारसा फरक पडत नव्हता. त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या शहरात नोकरी शोधायला सुरुवात केली. लवकरच मला पाहिजे तशी नोकरी मिळाली आणि मी सध्याच्या नोकरीचा राजीनामा द्यायचे ठरवले. नोकरी तो बदलत होता, पण त्याचे मन मात्र तिथेच अडकलेले होते. एकमेकांशी होणाऱ्या बोलण्यातून त्याला उमजले होते की त्याची पहिली पसंती काय आहे. त्याला निधीबद्दल मैत्रीपेक्षा अधिक वाटत होते. निखिलच्या घरचे सुद्धा आता त्याच्या लग्नासाठी मुली बघत होते. त्याने ईमेल आणि गमतीत बोलताना आपली इच्छा बोलून दाखवली होती, पण प्रत्यक्ष बोलायला मात्र त्याचा धीर होत नव्हता. नकाराची भीती नेहमीच वाटत असते. अशा नाजूक वेळी आपल्या भावना सांगणे कठीण असते, तसेच त्या लपवून ठेवणंही कठीण असते. शेवटी त्याने राजीनामा दिला. काहीही न सांगता त्याने सर्वांचा निरोप घेतला. जायच्या आधी त्याला संधी मिळाली होती, पण बोलायचे कसे हे त्याला समजत नव्हते. निखिल पुन्हा विचारात पडला. एकमेकांच्या ईमेलमधून समजत होते की निधीला सुद्धा चैन पडत नाहीये, पण तिला नक्की काय वाटते हे अजून माहीत नव्हते. काही काम बाकी होते. खूप मनाची तयारी केली आणि परत एकदा तिला भेटायला आलो आहे. निधीला सकाळी बघितल्यावर निखिलला अक्षरशः घाम फुटला होता. संध्याकाळी भेटू असे म्हणून तो तिथून निघून गेला. निधीने आपले काम संपवले आणि सर्वांना बाय करून ती निघाली. ती गल्लीच्या टोकाला पोहोचली. तिथे निखिल तिचीच वाट बघत उभा होता. चल, इथे एक नवीन कॅफे झालाय, तिथे जाऊया. ठीक आहे चल. ती बाईकवर निखिलच्या मागे बसली. यावेळी ती थोड्या आत्मविश्वासाने बसली होती. तो भाग नवीन विकसित झालेला इंडस्ट्रियल एरिया होता. तिथे फार कमी कॉफी शॉप्स होती. त्याने तिला एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये आणले. बाहेरच एक फोन बूथ होता. तुला घरी कळवायचे असेल ना, उशीर होणार असेल तर तू घरी फोन करून सांग. निखिलला निधीची सवय माहिती होती. ऑफिसमधून उशीर होणार असला की ती घरी फोन करायची. निधीच्या लक्षात आले की आपल्या बऱ्याच गोष्टी ह्याने किती नीट लक्षात ठेवल्या आहेत. म्हणजे मी ह्याच्यावर विश्वास ठेवू शकते. ह्याच्याबद्दल माहिती आहे. बघूया आता हा काय बोलतोय ते. निधीने घरी फोन करून कळवले. तिचे फोनवर बोलणे सुरू असताना तो एकटक तिच्याकडेच बघत होता. याआधीही अनेक वेळा तो तिच्याकडे बघताना हरवून जात असे. निधीला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. ते दोघे आत जाऊन बसले आणि गप्पा सुरू झाल्या. दोघेही अस्वस्थ होते. मला खरं तर राग आलाय. आता याला जाबच विचारायचा. निखिलना पण निधीला काहीतरी विचारायचे होते. शेवटी मनाशी पक्के ठरवून तो बोलायला लागला. माझ्या भावाचे लग्न ठरले. आता घरचे माझ्यासाठी सुद्धा मुलगी बघायला लागलेत. जवळपास बोलणी पूर्ण होत आलीयत. सगळ्यांनी एक मुलगी पसंत केलीये. ती सुद्धा IT क्षेत्रातच काम करते. स्वतंत्र विचारांची आहे. ती मुलगी घरच्यांना खूप आवडलीये. आमच्या साखरपुड्याची बोलणी सुद्धा लवकरच होतील. निधी शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती. त्याचे पूर्ण म्हणणे ऐक. पण अमुक तमुक असे मला काय सांगता रेस? अजून कुणी आहे का जिच्याशी तू तिला कम्पेअर करतो आहेस? तसं पण घरच्यांना आणि तुला पसंत असेल तर करून घे साखरपुडा. मला डबल पेढे द्यायला आलायस का? तिचे तिलाच कळले नाही की तिच्या आवाजाला थार आली. आतून काहीतरी तुटतंय असे वाटले. निखिलने पटकन पाण्याचा ग्लास तिच्यापुढे धरला. त्याला अंदाज आला की हिच्या मनात काहीतरी चलबिचल आहे. जिच्याशी कम्पेअर करतोय तिलाच आधी एकदा विचारावं असं वाटलं, म्हणून सांगतो आहे. नाहीतर मग 15-20 वर्ष झाल्यानंतर असे वाटायला नको की एक प्रयत्न पण केला नाही. इतक्यात त्यांची ऑर्डर आली. वेटर ऑर्डर ठेवून निघून गेला. निखिल इतकं पटकन बोलून मोकळा झाला, त्याला हुश्य झाले. घाम पुसत त्याने पाणी प्यायला सुरुवात केली. हे सगळे इतके पटकन झाले की तिला समजायला 3-4 मिनिटं लागली. काय झाले ते समजले आणि तिला फारच हसू आले. Oh my god, you meant it's me? तिला हसताना पाहून त्याला पण हसू आले.
मी असा काही विचारच केले नाही. I was missing you, but I didn't understand the reason. If it is really true, let's wait and watch. तिला तिच्या वागण्याचा अर्थ आता कळत होता. आपण पण चक्क पडतो आहोत प्रेमात. बाकीच्या मैत्रिणींना सल्ला देणारी मास कसं काय होत आहे ते समजले नाही. दोघेही शांतपणे खात होते. दोघांना शांत वाटत होते, आपल्या आपल्या भावना बोलून दाखवल्याने. मी पण दुसऱ्या नोकरीच्या शोधात आहे. मला शांतपणे विचार करायचा आहे. निखिलच्या घरचे जरी मागे लागले असले तरी इतकी घाई नव्हती. निखिल तिच्यासाठी नक्कीच थांबला असता. त्याला वाटत होते की तिला कोणी अजून चांगले मिळेल. I always felt that you deserved better than me, so I was hesitant to talk. Also, it's getting difficult to control my emotions. Somehow, I managed to come and talk today. तिने हसून त्याचे बोलणे ऐकले. दोघांच्या डोळ्यांत वेगळीच चमक दिसत होती. पण ते दोघे शांत होते आणि भानावर होते. खाणं झालं, त्याने बिल भरले आणि तिला बस स्टॉपवर सोडले. जायच्या आधी त्याने त्याचा मोबाईल नंबर तिला दिला. घरी पोचल्यावर तिने फोन करून त्याला कळवले. नक्की काय झाले ह्यावर तिचा व त्याचा पटकन विश्वास बसत नव्हता. निधीला त्याचे आधीचे पर्सन अकाउंटवर आलेले ईमेल्स आठवत होते. त्याने पाठवलेल्या ईमेल्समध्ये अप्रत्यक्षपणे निखिलने त्याच्या भावना पोचवल्या होत्या, पण सहज पाठवलेल्या गोष्टी म्हणून सोडून दिल्या होत्या. आता मला सगळे संदर्भ लागत आहेत. तिला फारच गंमत वाटली. पुढे काय कसं होणार या विचाराने ती अस्वस्थ झाली. अजून तर तिने त्याच्याकडे विचार करायला वेळ मागितला होता. निधीला तिचं स्वतःचं अस्तित्व जपणारा व तिला समजून घेणारा सवंगडी साथीदार पाहिजे होता. देवाचे आभार मानले तिने. तिला माहीत होतं तिच्या उत्तराची तो वाट बघत असणार. पुढील 1-2 दिवसांतच तिने तिचं उत्तर त्याला कळवले. If you are getting the original, why you want go for replacement? तिच्या उत्तराने त्याला फारच हसू आले. खरं तर त्याच्या घरचे त्याच्या इतकेही मागे लागले नव्हते लग्नासाठी, पण शोध मोहीम चालू झाली होती. धन्यवाद. सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठलेही प्रसंग अथवा व्यक्तिचित्रण मृत अथवा जिवंत व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहाबरोबर साम्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. ही कथा @stories by अविक्षित #herstories यांची मूळ निर्मिती आहे. कॉपीराईट 2025-26 सर्व हक्क राखीव. प्लीज डू नॉट कॉपी, री-अपलोड और यूज दिस कॉन्टेंट विदाउट परमिशन. पण तिचा नवीन नोकरीचा शोध सुरू होता. तिला आधी दिलेलं अर्धवट प्रोजेक्ट तिने छान पूर्ण केलं. ते प्रोजेक्ट करताना पण तिला त्याची आठवण येत असे. ती शनिवारी रविवारी नवीन नोकरीच्या शोधात इंटरव्ह्यूज देत होती. आता तिने पण मोबाईल घेतला. ऑफिस संपल्यावर दोघांच्या फोनवर गप्पा चालू होत्या. तो तिला इंटरव्ह्यू टिप्स पण देत होता. आपल्याला असं गाईड करणारा, पाठिंबा देणारा, चांगला मित्र, सहचर म्हणून मिळणं ही फार महत्वाची गोष्ट असते. तो त्याच्या जॉबमध्ये कन्फर्म झाला आणि तिला पण नवीन जॉब मिळाला. ते प्रत्यक्षात 2-3 महिन्यात भेटले नव्हते, पण एकमेकांच्या संपर्कात होते. त्याच्या भावाच्या लग्नाची तयारी जय्यत चालू होती. त्यामुळे आता सगळेजण ह्याची फिरकी घेत होते. त्याने तिला त्याच्या शहरात यायला सांगितले. आता त्याचं घरच्यांनी ऐकले नसते. आपल्या आईवडिलांना तिने थोडा अंदाज दिला. त्यांना तिच्या सर्व मित्रमंडळांबद्दल माहिती होती, त्यामुळे त्यांना खात्री होती की आपली मुलगी योग्य निर्णय घेईल. तिची मावशी त्याच्याच शहरात राहत होती. ती आईवडिलांना सांगून मावशीकडे गेली. त्याने पण त्याच्या घरी त्याच्या भावाला सिक्रेट सांगितले. भावाने घरच्यांना सर्व सांगितलं. तो तिला घ्यायला आला स्टेशनवर. यावेळी बाईकवर बसताना ती खूप कम्फर्टेबल होती. भरपूर गप्पा, हसणं खिदळणं झाले. एकमेकांच्या घरच्यांची माहिती देऊन झाली. तशी जुजबी माहिती होतीच. एकमेकांच्या घरच्यांना कसं भेटायचं त्याची चर्चा झाली. त्याने तिला मावशीच्या घरी सोडले. तो घरी सगळ्यांना आवडला. आता त्यांच्या घरी भेटायचं ठरले. दुसऱ्याच दिवशी ती तिच्या मावशी व काकांना घेऊन त्यांच्या घरी गेली. दोघांच्या अपेक्षेपेक्षा फारच छान भेट झाली. त्याच्या घरच्यांनी पण मोकळेपणाने गप्पा मारल्या. मग तिचे आईवडील व त्याचे आईवडील यांचं फोनवर बोलणं झालं. दोन्ही घरच्या पद्धती, चालीरीती यामध्ये फरक होता, पण दोघं एकमेकांना पसंत असल्यामुळे बाकीच्या गोष्टी गौण होत्या. तिला माहीत होतं की आपल्यावर प्रेम करणारा जेव्हा आपला जोडीदार होतो तेव्हा त्याची साथच सगळे सुरळीत पार पाडते. तिच्या आईवडिलांनी त्याच्या घरच्यांना पुढील बोलणी करण्यासाठी बोलावले. तसं तर दोन्ही घरचे सुसंस्कृत होते, त्यामुळे फार बोलणी करण्यासारखे नव्हते. घरच्या पद्धती त्याच्या आईने सांगितल्या. आपली लेक शिकलेली व नोकरी करणारी आहे, त्यामुळे तिला समजून सांभाळून घ्या
असेच तिच्या आईवडिलांनी सांगितले. मोठ्या भावाच्या लग्नाच्या वेळी ह्यांचा पण साखरपुडा करायचे ठरले. त्यानिमित्ताने तिचे मावशीकडे राहून त्याच्याबरोबर खरेदी करण्यासाठी येणं झाले. साखरपुड्याचा लहानसा समारंभ झाला. त्याचे आणि तिच्या घरचे मोजके नातेवाईक व खास मित्रमंडळ. दोघांचा विश्वास बसत नव्हता, इतकं पटकन सगळे झाले. निखिल व निधी फारच खुश होते. साखरपुडा झाला. लवकरच निखिलला परदेशी कामानिमित्त जायची संधी मिळाली. त्याला 1 वर्ष तरी कामासाठी परदेशी हवे लागले असते. जायच्या आधी लग्न करून घ्यावे असे दोन्ही घरच्यांचे ठरले. लग्न समारंभ परत छोट्याशा स्वरूपात झाला. विधिवत लग्नबरोबरच मॅरेज रजिस्ट्रेशन पण झाले. तिच्या सासरे बुवांनीच तिला सांगितले की तुला माहेरचे नाव लावायचे असल्यास आमची हरकत नाही. ज्या नावाने शिक्षण घेतले, नोकरी केली, ती ओळख तिला जपता येणार होती. निधी आपलं शिक्षण चालू असताना गरजू मुलांना शिकवत असे. तिची इच्छा होती की लग्नात फार खर्च न करता तो गरीब होतकरू मुलांना शिक्षण घेण्यासाठी द्यावा. तिचे विचार ऐकून तिच्या सासऱ्या लोक फारच आनंदित झाले. निखिल परत एकदा तिच्या प्रेमात पडला. नमस्कार, सादर करत आहोत तिची गोष्ट कथा मालिका. सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठलेही प्रसंग अथवा व्यक्तिचित्रण मृत अथवा जिवंत व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहाबरोबर साम्य आढळे तर तो निव्वळ योगायोग समजावा. ह्या मालिकेमधील एक कथा जिचे नाव आहे स्वप्नपूर्ती. आज ऑफिसमध्ये खूपच गडबड होती. निधी मॅडम, तुम्ही सगळ्या गोष्टींची लिस्ट तपासून बघितली आहे? काही राहिले नाही ना तुमचे भाषण? ठीक आहे ना? अजून काही पाहिजे आहे का त्यामध्ये? सगळे ठीक आहे. निधी मॅडम, कारण ही तसेच आहे ना? आज तुम्हाला माहिती आणि तंत्र व्यवसायातील मानाचा सन्मान मिळणार आहे. आज संध्याकाळच्या समारंभात सुप्रसिद्ध पण सर्वांना आपल्या सहज व्यक्तिमत्वाने आकर्षित करणाऱ्या SM मॅडमच्या हस्ते बक्षीस समारंभ होणार आहे. तिच्या स्टाफने सगळे नीट आहे याची खातरजमा करून घेतली. ह्या खास समारंभासाठी खास निखिल सरनी तुमच्यासाठी साडी आणली आहे. दुपारी 4 वाजता घरी निधीच्या खोलीत ती तयार झाली. वा, फारच छान. अबोली केशरी साडी तुला मस्त दिसते आहे. साडी जास्त छान आहे का तू, हे मला नीट कळत नाहीये. चल रे, उगाचच माझी फिरकी घेऊ नकोस. हलकासा मेकअप करून ती तयार झाली होती. खांद्यावर रुळणारे केस, धारदार नाकातील चमकणारी डायमंड चमकी खूपच सुंदर दिसत होती. तिच्या कर्तृत्वाचे तेज तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. निधी तिच्या खोलीबाहेर आली. देवाला व सासूबाई, सासरे व आईवडिलांना नमस्कार केला. आईवडील या समारंभासाठी मुद्दाम आले होते. सेक्रेटरी तिच्या घरी आली. निधी तयार होती. तुम्ही छान दिसत आहात. निधी हसली. 2 गाड्या बाहेर तयार होत्या. वडीलधारी मंडळी एका गाडीत बसली, त्यांच्याबरोबर तिची सेक्रेटरी स्वतः बसली. दुसऱ्या गाडीत पुढे निखिल बसला व मागे तिच्याबरोबर त्यांची दोन्ही पिल्लं बसली. पिल्लं पण आता 16 वर्षांची झाली होती की. लेकाने दार उघडले, आई व बहिणीला बसवले. मग तो बसला. सगळेजण समारंभाला पोचले. तिचा स्टाफ सगळा आला होता. तिचं खास मित्रमंडळ आले होतेच. कोणाही आंत्रप्रेनरच्या रोल मॉडेल असलेल्या SM मॅडम, त्यांच्याकडून बक्षीस घेणं हे स्वप्न असते, ते आज प्रत्यक्ष उतरले होते. छान समारंभ झाला. मस्त मनोगत व्यक्त केले तिने. तिने आपल्या IT फील्डमध्ये सुरुवातीला बिझनेस चालू केला खरा, पण लवकरच त्याची व्याप्ती वाढत गेली. सपोर्टिंग स्टाफसाठी काहीतरी करायची तिची इच्छा होती. तिचा स्वभाव व कामाचा आवाका अफाटच. प्रसंगी कटुकठोर बोलत ती इथपर्यंत पोचली. तिने दमदार छोट्या भाषणात आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या शिक्षण व संस्कार व सासरच्यांचा मिळालेला पाठिंबा याचा उल्लेख केला. निखिलचा तर तिने खास उल्लेख केलाच. 20 वर्षांच्या अथक परिश्रमाचे आज चीज होत आहे. परदेशात 4-5 वर्ष राहून जुळ्या पिल्लांना घेऊन तीच हट्टाने परत आली होती. निखिलला अजून काही वर्ष राहायचे होते. मग त्यांनी कठीण निर्णय घेतला. ती व मुले परत भारतात आली, पण तो मागे थांबला. अर्थात तिच्याबरोबर 6 आठवडे सुट्टी घेऊन आला. तिच्या स्वतःच्या बिझनेसची सुरुवात करून दिली आणि तो परत गेला. तिच्या कुटुंबियांनी व मित्रपरिवाराने खूपच मदत केली, पण शेवटी कष्ट तर तिनेच केले ना. लहान मुलं, नवीन ऑफिस, मुलांची आजारपणं सगळे करत करत ती रुळली. निखिलची मदत होतीच. तो तिला मॉरल, फायनान्शियल, टेक्निकल सपोर्ट देत होता, पण काही वर्ष तर त्यांना दूर राहून हे करायला पाहिजेच होतेच. सगळे समारंभ नंतर घरी पोहोचले. आई सासूबाई यांनी तर तिची नजर उतरवली. रात्री झोपायला ते खोलीत गेले. तिला तर झोप नीट लागली की नाही कळले नाही. तिला 20-22 वर्षापूर्वीचे सगळे आठवत होते.
निधीला कधी झोप लागली कळलं नाही. तिला तिचं स्वप्न पडले होते जाणू. देवाचे मनोमन भरपूर आभार मानले तिने. निखिलसारखा जोडीदार मिळाला. आता हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिची जबाबदारी वाढली होती. पण तिची दोन्ही मुले आता तिच्या हाताशी मदतीला आली होती. काही वर्षांतच मुलांची शिक्षण पूर्ण झाली. आता त्यांना दोघांना पाहिजे त्या विषयात परदेशात शिक्षण घेण्यासाठी तिने इंटर्नशिप ऑफर केली. सगळं सहज मिळाला की त्याचं मोल नसतं. त्यामुळे ती मुलांना कठीण प्रकारे शिक्षण देऊन तयार करत होती. निधी व निखिल यांच्या लग्नाके 25वे वर्षी त्यांनी दोन्ही मुलांना बिझनेस हातात दे ते त्यांचे मार्गदर्शक बनले. ते दोघे जास्तीत जास्ती वेळ समाजसेवा करण्यात व्यस्त झाले. ज्येष्ठ व बालक कल्याण कार्य करण्यासाठी नवीन सुरुवात केली. खरं तर त्यांच्या बिझनेसबरोबर त्यांनी हे काम आधी चालू केले होते, पण आता पूर्ण वेळ त्यासाठीच घालवायचं ठरवले. धन्यवाद. तिची गोष्ट कथा मालिकेमधील स्वप्नपूर्ती ही कथा पूर्ण झाली. आपल्याला ही कथा कशी वाटली अवश्य सांगावे. सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठलेही प्रसंग अथवा व्यक्तिचित्रण मृत अथवा जिवंत व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहाबरोबर साम्य आढळले तर तो निव्वळ योगारोग समजावा. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. ही कथा @stories by अविक्षित #her stories यांची मूळ निर्मिती आहे. कॉपीराइट 2025-26 सर्व हक्क राखीव. प्लीज डू नॉट कॉपी, री-अपलोड or use this content without permission.